नमस्कार। तर आपल्या प्रत्येकाला ना आपला चेहरा सॉफ्ट ग्लोइंग हवा असतो, कोणतेही डाग नको असतात, पिंपल नको असतात। तर आपला चेहरा खराब होऊ नये म्हणून आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो केला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। जेव्हा पण सकाळी तुम्ही उठता तेव्हा सकाळी उठल्या उठल्या चेहरा तुमचा गार पाण्याने वॉश करा। तुम्हाला कोणताही फेस वॉश नाही वापरायचा, फक्त गार पाण्याने वॉश करायचे आणि नंतर तुम्ही बर्फ लावू शकता। तर बर्फाने जो सुजलेला चेहरा असतो तो कमी येतो आणि चेहऱ्यावर एक ग्लो देखील येतो। रोज दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि पाण्यासोबत जर तुम्ही लिंबू पाणी आणि नारळ पाणी पिलं तर तुमची स्किन त्वचा अजून जास्त सॉफ्ट, स्मूथ आणि ग्लोइंग दिसेल। रोज रात्री झोपायच्या आधी फेस वॉश करा। कोणतीही स्किन टाइप असू दे, फेस वॉश हा केलाच पाहिजे। मॉइश्चरायझर, ॲलोवेरा जेल हे तुम्ही काही लावू शकता। कोणतंही मॉइश्चरायझर लावा, ॲलोवेरा जेल लावा, तुमच्या स्किन टाइप नुसार हे लावू शकता। जर स्किन ड्राय असेल तर रात्री दही किंवा दूध लावू शकता। दुधाने तुम्ही छान एक मसाज करू शकता आणि दुसऱ्या दिवशी स्किन एकदम जास्त सॉफ्ट होईल। म्हणजे तुम्हाला दूध दही लावून रात्रभर झोपायचं नाहीये, फक्त एक 10 मिनिटं दूध लावायचे, मसाज करायचे आणि तुम्ही ते पाण्याने वॉश करू शकता। रोज मेकअप करू नका। जर तुम्ही रोज मेकअपचे प्रोडक्ट्स वापरले तर तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात, डाग येऊ शकतात। त्यामुळे रोज मेकअप प्रोडक्ट्स वापरू नका। जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा आणि आपली जर स्किन चांगली असेल तर आपल्याला कोणत्या मेकअप प्रोडक्टची गरज नाही लागणार। त्यामुळे स्किनची काळजी आधी घ्या आणि जर तुम्ही मेकअप प्रोडक्ट कोणतं वापरलं तर रात्री त्याला नीटपणे काढा। म्हणजे तुम्ही खोबरेलच्या तेलाने काढू शकता, नाहीतर कोणत्याही बदामच्या तेलाने काढू शकता जर तेलकट त्वचा असेल तर। पण तुम्हाला मेकअप हा काढूनच झोपायचा आहे। जर तुम्ही मेकअप लावून झोपला तर मेकअप आपल्या स्किनच्या आतमध्ये जातो आणि मग स्किन प्रॉब्लेम भरपूर येतात। त्यामुळे मेकअप लावून कधीही झोपू नका। रोज रात्री तुम्ही डबल क्लेन्झिंग पण करू शकता। तर डबल क्लेन्झिंग म्हणजे काय? एक असतं तेलाचं क्लेन्झर म्हणजे ऑइल क्लेन्झर आणि दुसरं आपला फेस वॉश। तर पहिलं तुम्हाला तेलाचा क्लेन्झरनी तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर मसाज करून जे काय धूळ, घाण असेल किंवा मेकअप असेल, सनस्क्रीन असेल तर ते सगळं काढून टाकतं तेलाच्या क्लेन्झर जर तुम्ही वापरला तर। आणि दुसऱ्या स्टेपला तुम्हाला फेस वॉश करायचा आहे। जर हे डबल क्लेन्झिंग तुम्ही केलं तर तुमची स्किन अजून जास्त सॉफ्ट होईल, कारण स्किन रात्री पूर्णपणे क्लीन होणार आहे। नुसत्या फेस वॉशनी कधी कधी चेहरा आपला पूर्ण क्लीन होत नाही। त्यामुळे डबल क्लेन्झिंग जर केलं तर खूप बेस्ट राहील। ऍक्च्युली डबल क्लेन्झिंग हे कोरियन मेथड आहे। तिकडचे लोक रोज रात्री डबल क्लेन्झिंग करतात। आठवड्यातून 2 वेळा ना घरगुती फेस पॅक वापरा। म्हणजे मुलतानी माती, चंदन पावडर किंवा ओट्स पावडर हे कोणतेही जे घरगुती फेस पॅक आहेत, कॉफीचा फेस पॅक, हे तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा तुमच्या स्किन टाइप नुसार, स्किन कंडिशन नुसार तुम्ही 2 वेळा वापरू शकता। याने ना स्किन अजून जास्त ग्लोइंग होईल। स्किन डल असेल तर चांगली दिसेल आणि स्किनवरची जी पोर्स असतात ते क्लीन राहतील आणि तुम्हाला पिंपल्स किंवा बाकीचे काही स्किन प्रॉब्लेम्स होणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुमच्या सोबत ना एक गुलाब पाण्याचा स्प्रे ठेवा। नेहमी तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे तुम्ही गुलाब पाण्याचा स्प्रे घेऊन जायचा आहे। जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की स्किन जास्त डल पडत चालली आहे किंवा एक मला फेस वॉश करायचा आहे तर त्या टाइमला तुम्हाला फेस वॉश करायचं नाही। दिवसातून 3 ते 4 वेळा ना गुलाब पाणी तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा। तर हे केल्याने काय होतं, तुमची स्किन सॉफ्ट होते, पिंपल्स असतील तर कमी येतील, डाग कमी येतील आणि स्किनवर रिंकल, सुरकुत्या लवकर येणार नाहीत। त्यामुळे गुलाब पाणी तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करू शकता। तर ह्या जर सगळ्या तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुमचा चेहरा कधीही खराब होणार नाही आणि जो काही नॉर्मल सॉफ्ट तुमची स्किन आहे ती व्यवस्थितपणे मेंटेन राहील। त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा। जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।